सर हे अपार्टमेंट जे आहे ते पूर्ण जास्तीत जास्त मुंबईत आहेत की मुंबईच्या बाहेर जास्त? 80% कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या सहकारी गृहनिर्माण नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी आहेत. प्रशिक्षणाची जबाबदारी जी दिलेली आहे ती नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग युनियन ऑफ इंडियाने दिलेली आहे. म्हणजे त्याची दिल्लीच्या पातळीवर फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारताच्यासाठी आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. त्याच्या कुठले त्याच्यात मॉडेल व्हायला त्याच्या अडॉप्ट करताना काय काय काळजी घ्यावी. सर मुंबई सारख्या याच्यामध्ये सगळ्या फेडरेशन आहेत, त्या फेडरेशनमध्ये लोक संस्थेमध्ये का विलीन, म्हणजे त्या लोकांनी त्याचा भाग का नाही घेत? आम्ही सहकार संवाद हे महाराष्ट्राने भारतातलं पहिलं पोर्टल ऑनलाईन केलं. आम्ही डीम कन्व्हेन्स किंवा रिडेव्हलपमेंटसाठी ॲप एक आणलेलं आहे, त्याच्यात AIचा वापर केला. हे आता हळूहळू रोज बदलतं आहे. फेडरेशन तुम्हाला तुमची सोसायटी कशी रजिस्टर करायची, तुमचं ऑडिट कसं करायचं, तुमची इलेक्शन कशी घ्यायची, तुमची वार्षिक सर्वसाधारण कशी घ्यायची, तुमची विशेष सर्वसाधारण कशी घ्यायची, तुमचं डीम कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरण कसं करायचं, तुमचं पुनर्विकास करायचं, हे सगळं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. पुढच्या 10 वर्षात तुम्हाला इथलं पुणे किंवा मुंबईचं रिडेव्हलपमेंटबद्दल काय मत आहे? आता लोक याच्यातनं मानसिकता बाहेर पडलेत आणि ते लोक बघायला लागले की अपार्टमेंटचे फायदे काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी फायदे काय आणि आपण काय करायला पाहिजे. त्याप्रमाणे आता लोक करतात आणि त्याप्रमाणे तो वैयक्तिक चॉईस आहे. हाऊसिंग सोसायट्यांनी तुमच्याकडे आल्यानंतर त्यांचे असे कुठले तुम्ही 3 फायदे सांगू शकाल, ते जर आले तर उद्या होणाऱ्या ह्याच्यापासून ते वाचू शकतात? तर सर तुमचं पुढचं विजन काय असेल आणि तुम्ही सरकारकडनं काय अपेक्षा व्यक्त करताय? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आजच्या सहकार कनेक्टचा आजचा नवीन एपिसोड. आज आहे गुरुपौर्णिमा. आज गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला एक गुरु लाभलेले आहेत, ते म्हणजे सुहास पटवर्धन सर. तर सुहास पटवर्धन सरांचा एक मोठा अनुभव आहे, तो आपण अनुभव त्यांच्याकडनं आम्ही समजून घ्यायचंच आहे. त्याचबरोबर ते आज ज्या पोस्टवर ते आहेत ते पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण सेवेचे पण अध्यक्ष आहेत. अशा ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र करून ते आज या पूर्ण प्रवासामध्ये ते काम करत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयाच. त्याच्या अगोदर मी सर तुम्ही आजच्या या एपिसोडला आलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो सर. धन्यवाद. म्हणजे या योग चांगला आहे, गुरुपौर्णिमा आहे, गुरुवार आहे आणि आपण त्या दिवशी याचं पॉडकास्ट करतोय. पहिलं तुमचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. सर आपण आजचा हा एपिसोड सगळे एपिसोड जो सहकार कनेक्टचे केलेले ते सगळे आम्ही त्या विठ्ठलाला कनेक्ट केलेत आणि विठ्ठलाला कनेक्ट करून सहकार आपण वाढवायचा आहे आणि डिजिटल महाराष्ट्रामधला सहकारातला हाऊसिंग हा मला वाढवायचा आहे. त्यासाठी हा केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. हे चांगलं आहे कारण 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आमचं. मी पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन त्याच्यात कोऑपरेटिव्ह सोसायटी आता नुकतंच आम्ही त्यांना अपार्टमेंटला पण जोडून घेतलेलं आहे. त्याचं अध्यक्ष आहे. मी गेले 30-40 वर्ष सहकाराशी संबंधित आहे आणि आता 10 वर्ष महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो. मागच्याच वर्षी मी आता महाराष्ट्राचा पण अध्यक्ष झालो आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात 1,26,500 कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत आणि 2 लाख अपार्टमेंट्स आहेत. इतके वर्ष अपार्टमेंटला कोणी वाली नव्हतं, तर ते आम्ही मागच्या वर्षीपासून त्याला जोडून घेतलं आहे आणि ऑफिशियली गव्हर्नमेंटकडनं मग त्याची मान्यता घेऊन आमचं फेडरेशन त्याचं आता प्रतिनिधित्व करतो. खूप छान. सर हे अपार्टमेंट जे आहे ते पूर्ण जास्तीत जास्त मुंबईत आहेत की मुंबईच्या बाहेर जास्त आहेत? नाही, आता हा सगळा तुम्ही स्प्रेड बघितला तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आधी मी सांगतो, मग अपार्टमेंटकडे येतो. महाराष्ट्रात 1,26,500 कोऑपरेटिव्ह सोसायटीपैकी 80% कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या सहकारी गृहनिर्माण नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी आहेत. मग उर्वरित ज्या 20% आहेत त्या मग सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी आहेत. तसंच अपार्टमेंटच्या बाबतीत मुंबईत अपार्टमेंटची संख्या कमी आहे, पण ठाण्यात थोड्या, नवी मुंबईत आहेत, नागपूरला जास्ती आहेत, औरंगाबादला जास्ती आहेत, पुण्यात तर भरपूर अपार्टमेंट्स आहेत. या 70-80च्या नंतर ज्या झालेल्या आहेत त्या बिल्डर्स विकसकांनी बऱ्याचशा त्यांना सोयीच्या असल्यामुळे अपार्टमेंट्स केल्या होत्या. या अपार्टमेंट ॲक्ट खाली नोंदवल्या जातात आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट खाली नोंदवल्या जातात. सर या 2 फरक जरा प्रेक्षकांना जर सांगाल की अपार्टमेंट ॲक्ट आणि सोसायटी ॲक्ट काय, आणि पहिलं सोसायटी ॲक्टवर जर बोला तर बरोबर. सहकार कायदा फार जुना आहे. आता पुण्यात किंवा मुंबईत 100 वर्ष कोऑपरेटिव्ह सोसायटी जुन्या आहेत. डेक्कन जिमखाना कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबईतली जी पारशी लोकांची सोसायटी आहे त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं सहकार कायदा हा आणि महाराष्ट्र या बाबतीत आपण फार प्रोग्रेसिव्ह प्रागतिक आहोत. महाराष्ट्राने सहकार जगलेला आहे. मी आता पूर्वी जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे म्हणजे अगदी जुनी उदाहरणं घ्यायची तर विखे पाटलांपासून आमचे सहकार यशवंतराव चव्हाण आहेत. नाही, यशवंतराव चव्हाणचे आहेत, पण ज्यांनी सहकार पहिल्यांदा आणला विठ्ठलराव गाडगीळ, मग यशवंतराव चव्हाण नंतर जॉईन झाले. म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा हा सहकार चांगला, मग त्याच्यात
कोऑपरेटिव्ह संस्था आल्या, बॅकअप पतसंस्था आल्या, कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी झाल्या. मग हा फार मोठी प्रवास. आणि कुक्कुटपालनापासून सुतगिरणापासून हा सगळा मोठा आहे. आणि सगळ्यात नंबर बघितलं तर हाऊसिंग सोसायट्या जास्त आहे महाराष्ट्रात. 1,25,000 3,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी, मच्छीमारांच्या सोसायटीपासून सगळ्या. पण सगळ्यात दुर्लक्षित इतके वर्ष हाऊसिंग सोसायटी होते. पण सुदैवानं 2 वर्ष म्हणजे हे पूर्वी केंद्र याच्यासाठी केंद्रात वेगळं सहकार आयुक्तालय नव्हतं, ते कृषीच्या अंडर यायचं. म्हणजे पवारसाहेबांनी त्याचं नेतृत्व केलेलं, कृषी मंत्री, केंद्र कृषी मंत्री होते. पण त्यांना सेपरेट त्याला मंत्रालय नव्हतं. पण आता 2 वर्षापूर्वी अमित शहानी त्याचं महत्त्व जाणलं. अमित शहा पण माननीय अमित शहा केंद्रीय मंत्री हे सहकारातूनच आलेले आहेत. ते गुजरातमध्ये कोऑपरेटिव्ह बँका पतसंस्थांच्या माध्यमातून, त्यामुळे सहकारची ताकद त्यांना माहिती होती. त्यांचा पॉलिटिकल अजेंडा सोडून द्या, पण जे महत्त्व आहे लोकांना एकत्र आणायचं, लोकांना बरोबर घेऊन जायचं, हे सहकार झाले. आनंद वगैरे सारखी मुंबईतल्या गुजरातमधल्या सोसायट्या की त्यांनी एक धवल क्रांती केली आणि संपूर्ण भारतभर दुधातनं हे केलेलं आहे. आणि आज जागतिक लेवल झालं आहे. महाराष्ट्रातल्या तर आपण सगळ्या ॲक्ट रूल सगळे महाराष्ट्रातनं सगळे आता भारतभर घेतात. आम्हाला पुणे हाऊसिंग फेडरेशन किंवा आमचं जे फेडरेशन आहे ते महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाला ॲफिलिएट आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ॲफिलिएट आणि इंटरनॅशनल अलायन्सला ॲफिलिएट आहे. सुदैवाने आम्हाला महाराष्ट्राला प्रशिक्षणाची जबाबदारी जी दिलेली आहे ती नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग युनियन ऑफ इंडियाने दिलेली आहे. म्हणजे त्याची दिल्लीच्या पातळीवर फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारताच्यासाठी आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. आणि त्या पद्धतीचे आमचे आता प्रयोग चालू आहेत. सर, मी अपार्टमेंट ऍक्ट जो आला, अपार्टमेंट ज्या बांधल्या गेल्या त्या काय उद्देशाने बांधल्या असतील बिल्डर? नाही, बिल्डर मोफा ॲक्ट जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट, तर त्याच्याप्रमाणे 3 विकसकाला हे दिल्या होत्या. एक तर कोऑपरेटिव्ह सहकारी गृहनिर्माण संस्था करा, किंवा अपार्टमेंट करा, किंवा कंपनी करा. तर ते सगळ्यात सोपं वन सायडेड करायचं असं म्हणून बिल्डरनी अपार्टमेंट्स केल्या. आणि अपार्टमेंट्सचं प्रमाण त्यामुळे काही काही ठिकाणी जास्त आहे. पण ज्यांना सहकारची ताकद माहिती होती, सहकारी लोकांना एकत्र येण्याची माहिती, हे माहिती होती, त्यांनी सहकार कायदा, ॲक्ट, बायलॉज याच्यासाठी कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रिफर केल्या. त्यामुळं लोकांचा चॉईस किंवा त्यांना जर विचारलं तर लोक प्रिफरन्स, त्याला प्राधान्य सहकारी गृहनिर्माण संस्थेला देतात. म्हणजे आजचा एपिसोड आपण अपार्टमेंट असेल, सोसायटी असेल, सोसायटीची जबाबदारी सगळं आपण ह्यात घेणार आहोत. सर, मला तुमच्यावर जाणार सर, तुमचा एक मला 5चा प्रवास तुम्हाला सगळं प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. सर, तुमचं आत्तापर्यंत जडणघडण म्हणजे तुमचा 5चा बॅकग्राऊंड काय होता सर? मी शाळा कॉलेजला पुण्यातच शिकलो, इंग्लिश स्कूल रोडला शिकलो. त्यानंतर कॉलेजला BMCC मध्ये होतो. आणि BMCC हे तुम्हाला माहिती आहे, कॉमर्स कॉलेज भारतातलं नाही जगातलं एक मोठं विद्यालय आहे. आणि मी आता BMCC माजी विद्यार्थी संघटनेचा पण सचिव आहे. आणि ते आमचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. आणि त्या आता सहज बोलता बोलता तुम्हाला सांगतो की त्या आमच्या BMCC मध्ये जास्तीत जास्त लोक बौद्धमान किंवा याच्यापेक्षा इतर लोकांचे कनेक्ट असलेले जास्ती आहेत. म्हणजे सगळा तुम्ही प्रवास बघितला. आणि सुदैवानं आम्हाला नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया म्हणजे जसं आता मी बोललो केलं तसं 73-74 साली जेव्हा इमर्जन्सी व्हायची होती तेव्हा युवक काँग्रेसच्या आमच्याकडे एक नेते होते, उल्हास पवार महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, की आमच्याकडे दत्ता शिंदे म्हणून होता. त्यांनी आम्हाला दिल्लीला नेलं जेव्हा संजय गांधी पण एंट्री होती व्हायची. तो सगळा प्रवास होता. पण त्याच्यामुळे आमचं फेडरेशन हे कुठेही पॉलिटिकल पार्टीला ॲफिलिएट नाही किंवा कुठल्या जाती पक्षाचे नाही. हे सहकारातले आम्हाला जग बघायला मिळालं नाही कॉलेजमध्ये असताना. त्यानंतर सुदैवानं स्टेट बँकेत नोकरी मिळाली. आणि मग स्टेट बँक तर जगातली सगळ्यात मोठी बँक आहे, किंवा महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं 40% इकॉनॉमी स्टेट बँक कंट्रोल करते. आपल्याला माहिती आहे पूर्वी बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि प्रेसिडेन्सी बँक कलकत्ताच्या होत्या. त्यानंतर 1929 साली इम्पिरियल बँक झाली आणि 1950 साली स्टेट बँक झाली. तर त्याच्या बलाढ्य युनियनमध्ये मला काम करायची हे मिळाली. मी 80 सालीच मी 78 ते 2008 30 वर्ष मी स्टेट बँकेत होतो. आणि आमची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मोठी होती. स्टेट बँकमध्ये MS पटेल क्रेडिट कोऑपरेटिव्ह 1929 सालची होती. त्यानंतर आमचं युनियन मोठी होती. आमच्याकडे पूर्वी विखुरलेल्या अनेक युनियन होत्या, त्या सगळ्या आम्ही एकत्र केल्या. आणि आमचे उमेश नाईक किंवा प्रकाश गंगल यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडियाची युनियन आम्ही स्थापन केली. त्याच्यात आमच्या महाराष्ट्र फेडरेशनचा मोठा भाग होता. मग तो बँक सोडून हाऊसिंगमध्ये कसे आला? नाही, त्याच्यात तेच सांगतो की मुंबईत आमच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून मुंबईला एक सहकारी गृहनिर्माण असा कांदिवलीला आम्ही 3000 फ्लॅटचा घेतला होता सुरुवातीला. पण काही कारणांना अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की सहकारात किंवा युनियनमध्ये कोणी असेल तर अंतर्गत भांडण भरपूर असतात, दिगो प्रॉब्लेम असतात, महत्त्वाकांक्षा असतात. यामुळे मुंबईचा थोडा मागे पडला. पण आम्ही पुण्यात सक्सेसफुल झालो. आणि कर्वेनगरला आम्ही पहिल्यांदा 85-86ची गोष्ट सांगतो. आणि 87 साली मी जागा घेतली. 89 साली आमचा पहिला प्रोजेक्ट
स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी, जरी स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी नाव असेल तर त्याचा स्टेट बँकेशी डायरेक्टली काही संबंध नव्हता. तिथं 76 दुकानं आणि 4 फ्लॅट्स आम्ही बांधले. ते बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत बांधले. म्हणजे ₹200 पर स्क्वेअर फूटने आम्ही त्यावेळेला कॉम्प्लिशन सर्टिफिकेट सकट सगळं करून दिलं, क्लिअर टायटल वगैरे सगळं. आणि मग त्यातनं आम्हाला चांगला अनुभव मिळाला. त्यावेळेला आपल्याला माहिती असेल तर वनास कंपनी पौड रोडला जी आहे ती मोठी होती. महाराष्ट्रात त्यावेळेला सगळ्यात टेल्को किंवा बजाजपेक्षा त्यांचे पगार जास्ती होते. पण दुर्दैवानं त्यांचा जो मोनोपॉली आयटम होता वॉलचा, तो त्यांनी स्विचओव्हर केला नव्हता. आणि जेव्हा प्रागतिक सरकार किंवा याच्यात त्यांनी ते ओपन इकॉनॉमी झाली ना, LPG मध्ये तुम्हाला माहिती आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आणि त्याच्यामुळे त्यांचे पगार एकेकाळी सगळ्यात जास्त पगारवाली जी संस्था होती त्यांनी स्विचओव्हर न केल्यामुळे त्यांचं वनास परिवार कोऑपरेटिव्ह सोसायटी होती, त्यांना त्यांचे हप्ते भरता येत नव्हते. आमच्याकडे जागा आम्ही बघत होतो, त्यांच्याकडे जागा होती, पण त्यावेळेला पहिला मी रिडेव्हलपमेंट त्यावेळेला केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे किती सालचं असेल? मी 89 सालचं गोष्ट सांगते. आणि आम्ही वनास परिवार कोऑपरेटिव्ह सोसायटी, वनास इंजिनियर्स आणि स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी ती जागा घेतली. त्यांचं HDFCचं जे थकबाकी होते आम्ही संपूर्ण फेडलं आणि आम्ही 1 लाख स्क्वेअर फूटची जागा विकली. आता ती संस्थेचं परत आता रिडेव्हलपमेंट चालू आहे. वनास कंपनीच्या दारातच आमचं स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी तिथे आहे, 1 लाख स्क्वेअर फूट जागा, आणि त्याच्यातच रिडेव्हलपमेंट आता परत चालू आहे. म्हणजे हा सगळा 20-25 वर्षातला सगळा इतिहास आहे. सर, मुंबई किंवा पुण्यामध्ये किती सोसायटी असतील तरी पण? 26,500 नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत. आता कसं आहे, आता कोऑपरेटिव्ह ऍक्ट सहकार कायदा फार लिबरल आहे आणि लवचिक आहे. पूर्वी 10 लोक असलेली ज्याची कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करते, आता 5 पर्यंत खाली आणलेले आहे. अतिशय सोपं आहे. आणि त्याचं सुदैवानं मला उपविधीच्या या गेले 10-20-30 वर्षातल्या उपविधी जे महाराष्ट्र राज्याचे त्याच्यातही संधी मिळाली. अपार्टमेंटचा प्रतिनिधी पण मला संधी मिळाली. त्यामुळे बायलॉज ऍक्ट रूल्स याच्यात अनेक वेळेला मला त्याची. सर, तुम्ही त्याचे आय विटनेस आहात बऱ्याचशा गोष्टीचे. म्हणजे त्याच्यात सुदैवानं सहकारातला एक घटक म्हणून मला ती संधी मिळाली. त्याचं मी तसं सुदैव आहे. तुम्ही हे आता करताय तर हाऊसिंग सर सोपा नाही विषय ना. त्यात कसं तुम्ही पैशाची देवाणघेवाण फक्त वन साईड आहे, पण बाकीच्या सहकारामध्ये ती वेगळी साईड आहे. पण ह्याच्यामधला नाही, याच्यात कसं असतं, सहकारी गृहनिर्माण संस्थेमधला पदाधिकारी हा आपापले नोकरी, व्यवसाय, कामधंदा करून घेत असतो. त्यामुळे त्याला सहकार कायदा काय, त्याची सोसायटी कशी स्थापन करायची, त्याचे बायलॉज उपविधी कसे मंजूर करायचे, त्याचं मॅनेजिंग कमिटी म्हणजे व्यवस्थापक समितीची बैठक कशी घ्यायची हे त्याला काही माहीत नसतं. वार्षिक सर्वसाधारण सभा कशी घ्यायची, ऑडिट कसं करायचं. त्याने काय केलं पाहिजे सर? मग त्याच्यासाठीच आम्ही त्याला फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून आम्ही काम करतो. आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करतो सरकार दरबारी, आणि म्हणून आम्ही त्याचे वेगवेगळे कोर्स काढलेले आहेत, ऑनलाईन ऑफलाईन. आणि पुण्यात आता महाराष्ट्र राज्य सहकारी संघाबरोबर आम्ही काम करतो. पुणे फेडरेशन, असं प्रत्येक ठिकाणचे आमच्या ज्या फेडरेशन्स आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या फेडरेशन्स आहेत, आणि त्याचा महासंघ महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण घेतो. प्रशिक्षणाला फार महत्त्व, म्हणजे त्यांच्या हक्क जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांनी सोसायटी कशी स्थापन करावी, त्या बायलॉज कसे घ्यावे, त्याचे कुठले त्याच्यात मॉडेल बायलॉज त्याच्या अडॉप्ट करताना काय काय काळजी घ्यावी, त्यानंतर त्याचं ऑडिट कसं करावं, इलेक्शन घ्यायचे. आता तुम्हाला माहिती असेल तर 97 घटनादुरुस्ती झाली 2014 13-14. महाराष्ट्राने पहिल्यांदा सगळ्यात ॲक्सेप्ट केलं. पण कारण नसताना त्यावेळेला प्राधिकरण आणलं, आणि ते निवडणूक प्राधिकरण आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आतापर्यंत प्राधिकरण नव्हतं. एका असताना ते चांगलं होतं की जिथं निवडणुका होत नव्हत्या तिथं होत होतं. पण त्या बँका पतसंस्था किंवा मच्छीमार सोसायट्या किंवा इतर सोसायटी ठीक होती, शुगर फॅक्टरीसारखी. पण हाऊसिंग सोसायटीमध्ये इथं कामच करायला लोक येत नाहीत. हो, फक्त केव्हा येतात, रिडेव्हलपमेंट असेल किंवा काहीतरी पूर्वीची कमिटी आणि आताची कमिटी तर इगो प्रॉब्लेममुळे फार येतात. त्यावेळेला अगदी अटीतटीच्या इलेक्शन होतात. पण अदरवाईज हे सोशल काम, सामाजिक काम कोणीतरी करायला पाहिजे. जगन्नाथाचा रथ आहे हा, सगळ्यांनी आपण सहकारच्या माध्यमातून न्यायचा. आणि तुमचा हा पॉडकास्टवर न्यायचा, आपण या सगळ्यांचा महाराष्ट्रावर नेऊ, भारतभर नेऊया. तर ही आपल्याला संधी मिळाली. आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीत आपल्याला आयुष्य घालवायचं आहे. मी माझ्या कुटुंबासह राहतो, माझे आई वडील, माझी फॅमिली, मुलं, आणि याच्यामुळे हे पूर्वीची वाडा संस्कृती ती परत आपल्याला आणायची. आता बंद दरवाजे नाही नको आहेत, लोकांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे. कोरोनामुळे फार चांगलं झालं, लोक जवळ आले. तुम्हाला माहिती असेल तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आम्हाला पण संधी मिळाली. म्हणजे अगदी फळभाज्यापासून, अन्नधान्यापासून आम्ही सगळं घरपोच सेवा तर दिलीच, म्हणजे मेडिकल काही इमर्जन्सी असेल तर वगैरे. पण लोक एकत्र आली. अदरवाईज जी पुढे TV बघत होती ती आता लोक कल्चरल कार्यक्रम करायला लागले. हे फेडरेशनचं काम असतं, आणि आम्ही त्यांना सगळ्या लोकांना मदत करतो. लॉकडाऊनमध्ये बरेच लोक ओळखायला लागले. लॉकडाऊन मधलं महत्त्व कळलं. महत्त्वाचं आयुष्याचं आपल्याला काही वर घेऊन जाता येत नाही, आणि आपल्याला जगायचं असेल तर एकमेकांशी बोलायला पाहिजे, एकमेकांना मदत करायला लागेल. म्हणजे लॉकडाऊनचे जसे फायदे आहेत, जसं आपल्याला
कनेक्टिव्हिटी ग्लोबल म्हणजे आपल्या पॉडकास्टसारखं म्हणजे घर बसल्या आम्ही भरपूर त्यावेळेस ऑनलाईन सेमिनार्स घेतले लोकांना, कारण त्या धक्क्यातनं बाहेर काढणं लोकांना कळतच नव्हतं ना त्यावेळेस काय चाललंय ते. मग हळूहळू एक एक निर्बंध कळायला लागले, काय करा आणि काय करू नका कळायला लागला. त्याच्यामुळे ते आपल्याला महाराष्ट्र किंवा आपण भारतीय लोक फार इझिली ते अडॉप्ट करतो. त्यामुळे आपल्याकडं कमीत कमी नुकसान झालं, आपल्याकडं हानी कमीत कमी झाली, लोकांनी त्यातनं लवकर बाहेर आले. मानसिकदृष्ट्या फार स्ट्रॉंग होत भारतीय लोक, त्यामुळे ते संकटातनं संधी मिळाली आपल्याला. सर प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिजिटल तुम्ही बघितलं असेल तर सगळ्यात जास्त डिजिटल त्यावेळेला शिकायला मिळालं. अगदी खेडोपाडी काय साधा आपला फळ विका देखील म्हणजे 10 रुपये 20 रुपयेवाला भाजीवाला देखील आता ऑनलाईन तुमचं घेऊ शकतो. त्यावेळेला जीपे पण नव्हतं सर. जीपे आणि ते फार सोपं झालं. त्याच्यामुळे फारच सोपं झालं ते. त्यामुळे ती सकारात्मक संधी झाली ती सहकार्याची संधी. सर मुंबई सारख्या याच्यामध्ये सगळ्या फेडरेशन आहेत, त्या फेडरेशन मध्ये लोक संस्थेमध्ये का विलीन, म्हणजे त्या लोकांनी त्याचा भाग का नाही घेत? नाही, कसं असतं इतके वर्ष आपल्या कंपार्टमेंट सारखं होतं आणि मुंबईत आपल्याला माहिती आहे की तिथं सगळं जीवन धकाधकीचं असतं. म्हणजे रोजच्या याच्यातच लोक हे असतात की त्या लोक येत नव्हते, पण आता त्यांना हळूहळू जमत. आता मुंबई हाऊसिंग फेडरेशनला 75 वर्ष पूर्ण आली, तुम्हाला माहिती आहे. आमचे प्रकाश दरेकर त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आता मोठं त्याचं काम करतात. वडेर साहेब आमचे ॲडव्होकेट आहेत आणि तिथं व्यवस्थित भरपूर सेमिनार घेतात वेगळ्या याच्यात. फक्त ते आपल्याकडे कसं असतं की जोपर्यंत तुम्हाला ठेच लागत नाही तोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, त्या डॉक्टरकडे जात नाही, तसं आहे ते. किंवा शिवाजी वाळवा पण ते दुसऱ्यांनी बेस्ट नको एकदम राज्यकारण झाल्यानंतर यावं. तसं एक कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कोणीतरी पुढे यायला पाहिजे, एकत्र व्हायला पाहिजे, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करायला पाहिजे, त्याचं कन्व्हेन्स करायला पाहिजे. आता महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे, त्यांनी डीम कन्व्हेन्स म्हणजे मानवी हस्तांतरण हे अभिहस्तांतरण हे पहिलं आणलं, आपल्याला माहिती असेल तर. हे होऊ नये म्हणून बिल्डर लॉबी भरपूर प्रयत्न करते. पण आता सुदैवानं बिल्डरच्या किंवा विकासकांच्या नवीन पिढीला कळायला लागले की आपलं जर ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर आपण ते कन्व्हिन्स करून द्यायला पाहिजे. आपल्याकडे वेळोवेळी म्हणजे इंडिरेक्ट त्यांचं सिव्हिलच ट्रान्सफर. आता त्याप्रमाणे आता त्यांना ते महत्त्व कळायला लागलं आणि आता लोकांचा रिस्पॉन्स झाला. पण आपल्याकडे काय होतं, जुने रेकॉर्ड काय मिळत नाहीत. म्हणजे जे आपण पूर्वी जर फोटो जंप वगैरे इकडे तिकडे तुम्ही गेला असेल तर आपल्याला रेकॉर्ड सापडायचं नाही. पण सुदैवानं आता या 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वितरण किंवा ओव्हरऑल टोटल याचं गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि GST आणि याच्या माध्यमातून भरपूर पैसा आणून ते त्यांनी राज्याकडे परवडले आणि 5 खाती आपली आता ऑनलाईन आहे, त्यातलं एक सहकार खातं आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर आता डीम कन्व्हेन्सही देखील ऑनलाईन प्रक्रिया चालू केली. ही आम्ही सगळे फेडरेशनची आमच्या मागणी केली होती. आम्ही सहकार संवाद हे महाराष्ट्राने भारतातलं पहिलं पोर्टल ऑनलाईन केलं. आम्ही डीम कन्व्हेन्स किंवा रिडेव्हलपमेंटसाठी ॲप एक आणलेलं आहे, त्याच्यात AI चा वापर केला. हे आता हळूहळू रोज बदलत आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करतात. आपण जगाला पूर्वी टेक्नॉलॉजी पुरवत होतो आणि भारतात किंवा महाराष्ट्रात वापरत नव्हतो. आता सुदैवानं ते स्वस्त पण व्हायला लागले आणि लोक अडॉप्ट पण करायला लागलेत. सर सोसायटी, काही लोक सोसायटी रजिस्टर करत नाही. सोसायटी रजिस्टर करावं कसं इथून सुरुवात होते आणि सोसायटी रजिस्टर तरी टिकवावी कशी इथून सुरू होते आणि टिकवल्यानंतर मग त्यांनी फेडरेशनमध्ये सहभागी व्हायला पाहिजे का? तर ह्याचा प्रवास तुम्ही सांगाल का की सोसायटी रजिस्टर का होत नाही? बरेच नाही सांगतो. ऍक्च्युली मोफा ऍक्ट प्रमाणे महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप त्यांनी एक तर कोऑपरेटिव्ह बिल्डरनी किंवा विकासकांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी करायला पाहिजे, की अपार्टमेंट करायला पाहिजे किंवा कंपनी करायला पाहिजे. लोकांना कोऑपरेटिव्ह सोसायटी का करत नाहीत तर ते बिल्डरनी करून देणं अपेक्षित असतं. त्यांनी ऑलरेडी त्यासाठी पैसे दिलेले असतात. जेव्हा आपण तो फ्लॅट बुक करतो त्यात ऑलरेडी त्यासाठी घेतले जातात. पण भविष्यात होणारे फायदे म्हणजे ट्रान्सफर प्रीमियम, पार्किंग किंवा याच्यासाठी बिल्डर ते करून देत नाहीत. बिल्डर नुसतं ते जोपर्यंत फक्त जेव्हा मेंटेनन्सही चालू होतं वन टाईम, आता वन टाईम मेंटेनन्स परत नाही, कारण बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट बरेच कमी झाले आहेत. त्यामुळे मेंटेनन्स कसा गोळा करावा त्याच्यासाठी कसं हे सगळं आम्ही फेडरेशन सांगतो आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी करण्याचे हक्क आणि जबाबदारी आहे दोन्ही आम्ही सांगतो. मॅनेजिंग कमिटीनं काय करावं, जनरल मेंबरनी काय करावं हे आम्ही फेडरेशन तुम्हाला सांगतो. ते हक्क आणि अधिकार आहे. अधिकार आणि हक्क. कारण हक्क माहिती असतात, अधिकार माहिती असतात, पण जबाबदारी माहिती नसतात. त्या जबाबदारी आम्ही शिकवतो की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करू नये. मग तुम्ही काय सांगाल सर, पब्लिकला काय सांगाल? आणि नाही, कसं आपण ज्या गृहनिर्माण संस्थेत राहतो ती आपली नोंदणीकृत आहे का नाही बघा. नसेल तर ते आमचं फेडरेशन आहे. आम्ही ऑनलाईन पण तुम्हाला उपलब्ध आहोत. आमचं नारायणपेठ प्रत्येक जिल्ह्यात आमचं फेडरेशनचं ऑफिस आहे. आम्ही तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल आहोत. तुमच्या इकडे तुमची सोसायटी रजिस्टर करण्यासाठी आणि त्यापासून सोसायटी कशी चालवायची यासाठी सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन फेडरेशन करतो. डीम कन्व्हेन्स त्यासाठी सरकार आणि तुम्हाला माहिती असेल तर मुख्यमंत्र्यांनी फुल पेज जाहिराती दिलेल्या आहेत की आता एवढे होतं. पण दुर्दैवानं आपणच लोक जात नाहीत. तर हे तुम्हाला काय अडचण असेल तर ते ऑनलाईन प्रक्रिया केली. फेडरेशन म्हणून तर आमचं तर असं म्हणणं आहे की ज्या 12 वर्ष पूर्ण झालेल्या नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह सोसायटीत की कसेल त्याची जमीन जसं ड्रास्टिक निर्णय सरकारने घेतला होता, कारण इथं 100% पैसे ग्राहकांनी दिलेले आहेत. त्यामुळे ज्या 12 वर्ष पूर्ण झालेल्या नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्याचं डायरेक्ट
सातबाऱ्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव लावून सरकारने लावावं. आणि मग बिल्डरने हे करायला पाहिजे की बाबा यांचं नाव का नको म्हणून. कारण अदरवाईज 40% लोकांचं बुकिंग झाल्यानंतर जसं हे करायला पाहिजे तसं तुम्हाला माहिती असेल तर आपले मागचे जे आयुक्त होते त्यांनी तसं कायदे काढलं की लगेच त्याचं डीम कन्व्हिन्स करून घ्यायचं सुरुवात होईल. तर हळूहळू ही प्रक्रिया आहे. पण आमची मागणी ग्राहक म्हणून अशी आहे की हे 12 वर्ष पूर्ण झालेले ज्यांना रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा अपार्टमेंट असेल तर त्याचं डायरेक्ट डीम कन्व्हिन्स वगैरेसाठी न जाता डायरेक्ट प्रॉपर्टी कार्ड नाव लावावं. आणि मग बिल्डरने किंवा नाही का की बाबा यांच्याकडे पैसे मला आले नाही काय असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करावं. आता काय होतं तो हेलपाटी मांडण्याचा गृहनिर्माण संस्थेचा माणूस वैतागतो की आता मोठी सोसायटी 40-50 लोकांची, मग त्याचा इंडेक्स टू गोळा करा, स्टॅम्प ड्युटी भरली का नाही, उपनिबंधकाकडे जा, मग त्याच्यानंतर कारण डीम कन्व्हेन्स मानवी हस्तांतरण हे 3 खात्याशी संबंधित आहे. पहिलं म्हणजे जिल्हा उपनिबंधक, सहकार खातं, दुसरं ॲड्ज्युडिकेशन म्हणजे स्टॅम्प ड्युटी जिथं आपण रजिस्ट्रेशन होतं तिथे, त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड नाव लागण्यासाठी भूमी जिंदगी. याच्या 3 हे सगळं ऑनलाईन व्हायला पाहिजे. सगळा डाटा गव्हर्नमेंटकडे आहे. आणि हेलपाटे कमी व्हायला पाहिजेत. हे याच्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सारखं यंत्रणा व्हायला पाहिजे अशी आमच्याकडे सरकारकडे मागणी. सरकारकडे मागणी की ही सिंगल विंडो सिस्टीम डीम करण्यासाठी व्हायला पाहिजे. तसंच सिंगल विंडो सिस्टीम सेल्फ डेव्हलपमेंटसाठी व्हायला पाहिजे. जे 2019 साली गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढलेलं आहे. म्हणजे जेव्हा संस्थेचा पुनर्विकास होतो त्यावेळेला एक पूर्वी पण 2009 सर्क्युलर काढलं होतं, त्यानंतर 2019 काढलं. पण ते दुर्दैवानं सेल्फ डेव्हलपमेंट स्वयं पुनर्विकासाचं पेपरवरच आहे. आता जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातल्या म्हणजे आपण आता या 4 शहरात जर तुम्ही बघितलं मुंबई, ठाणे, नवी मुंबई, तर याच्यातल्या 50% कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा अपार्टमेंट्स पुनर्विकासनाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण एक तर काय झालं 30-40 वर्ष झालेली असतात, तेव्हा लिफ्ट नव्हती किंवा लिकेजेसचे प्रॉब्लेम असतात, एक ॲडिशनल रूम मिळते. आता युनिफाईड डीसी रूलमुळे भरपूर त्याला फॅसिलिटी मिळेल. त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र सरकारने स्वयं पुनर्विकासाचं एक धोरण ठरवलं होतं. 2019 साली त्याला सर्क्युलर पण काढलं होतं. पण दुर्दैवानं ते पेपरवरच होतं. पण आम्ही आता आमच्या सगळ्या फेडरेशननी मागे लागून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे लागून पुण्यात आम्ही मोठं अधिवेशन पण घेतलं आणि त्याच्यात त्यांनी मान्य केलं. आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी आता कमिटी नेमली आहे आणि 3 महिन्यात त्याचा रिपोर्ट द्यायचा आहे. त्याच्याप्रमाणे आमच्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर अशा मिटिंग झाल्यात आणि आता या 15 दिवसात त्याचा अहवाल शासनाला सबमिट होईल. आणि मग सिंगल विंडो सिस्टीममध्ये त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. तिथे म्हणजे स्वयं पुनर्विकासात फायनान्स हा सगळ्यात अडथळा असतो. तर जे प्लॅन सँक्शन होण्यासाठी जे पैसे लागतात ते उपलब्ध करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक किंवा इतर कोऑपरेटिव्ह बँका देतील किंवा इतर नॅशनल बँका देतील. याच्यासाठी आम्ही आमचं फेडरेशननी पण आमचं बायलॉज उपविधी बदलून घेतले आहेत. आता आम्ही पण त्याच्यासाठी फायनान्स करून घेण्यासाठी आलेलो आहेत. MCDC मार्फत आम्ही पण तो प्रयत्न करतोय. सर, पुण्यातल्या ज्या संस्था रजिस्टर तुमच्याकडे नाही झाल्या म्हणजे तुमच्याकडे नोंदणी नाही आली, त्यांनी नोंदणी होण्यासाठी काय करावं लागेल का? आमचं अतिशय सिंपल ॲप्लिकेशन आहे आणि एकदाच पैसे भरायचे. पण दुर्दैवानं लोक येत नाहीत. मग लोकांची उदासीनता फार आहे. लोकांना माहितीच नसतं. एक तर त्यांना माहीत नसतं, आम्ही पण कमी पडलो. पण आता वेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत जातोय. पण हे लाईफ टाईम मेंबरशिप असते. म्हणजे समजा तुमची 1 ते 50 लोकांची सोसायटी, आम्ही फक्त 5,000 रुपये कायमस्वरूपी घेतो. मग हे आणि त्यांना दर या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना फ्रेंड फिलॉसॉफर मोफत देतो. वेगळ्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देतो. प्लस त्यांच्यासाठी या सगळ्या स्टेशनरी आम्ही उपलब्ध करतो. म्हणजे बायलॉच्या कॉपीज, ॲक्ट रूल्स याच्या सगळ्या कॉपीज. आणि दर महिन्याचं आमचं मुखपत्र असतं वास्तुदर्शन म्हणून, ते आम्ही त्यांना फ्री ऑफ चार्ज व्हॉट्सअप किंवा ईमेलने उपलब्ध करू. पण या सोसायटीने तुमची गरज लागणार कधी सर? आपली आवश्यकता आहे. त्यांना इतके वर्ष माहीत नव्हतं, पण हळूहळू त्या लोकांना माहिती झालं की त्यांना गरज कुठली संपेल असं म्हणजे हे न संपणार आहे. हे ॲक्च्युली हे सातत्यानं राहणार. हाऊसिंग फेडरेशन हे कायमस्वरूपी गृहनिर्माण संस्था कधी डिरजिस्टर होत नाही. मध्ये अवसानात काही सोसायट्या गेल्या होत्या की ज्यांनी वेळोवेळी ऑडिट केलं नव्हतं किंवा इलेक्शन घेतले नव्हती तर त्यावेळी गेल्या होत्या. पण त्या परत पुनर्जीवनच करायला लागतं कारण ते मेंटेनन्स तुमचं बघायचं असतं. त्यामुळे तो बाहेरचा माणूस येऊ शकत नाही. त्यामुळे कोऑपरेटिव्ह सोसायट्या या कायमस्वरूपीच राहणार आहेत. तसं फेडरेशन हे कायमस्वरूपी आहे. त्यामुळे ही परस्पर एकमेकांच्या अवलंबून आहे. त्यांचंच आम्ही प्रतिनिधित्व सरकार दरबारी करतो. त्यांचा कुठली 1-2-3 फायदे सांगू शकाल की सोसायटी रजिस्टर जर झाली तर त्यांना फेडरेशनचा काय फायदा होईल? फेडरेशन तुम्हाला तुमची सोसायटी कशी रजिस्टर करायची, तुमचं ऑडिट कसं करायचं, तुमची इलेक्शन कशी घ्यायची, तुमची वार्षिक सर्वसाधारण कशी घ्यायची, तुमची विशेष सर्वसाधारण कशी घ्यायची, तुमचं डीम कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरण कसं करायचं, तुमचं पुनर्विकास करायचं, हे सगळं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. हे सगळं आम्ही प्रशिक्षण देतो तुम्हाला. त्यामुळे हे फेडरेशनची तुम्हाला फेडरेशनमध्ये दुसरं कोणीच नाही, तुमचंच आम्ही प्रतिनिधित्व आहे. तुमचाच हा प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे याचे तुम्ही इमिजिएट घ्या. बायलॉजमध्ये दिलेले आहे. पण दुर्दैवानं जोपर्यंत मग ताण लागायचे वेळ घालण्यात जात नाहीत तसं आहे. पण आता
परिस्थिती बदलली आणि लोक स्वतः आमच्याकडे मेंबरशिप घेतात. आपलं चॅनेल पण त्यासाठी विचार करत आहे की जर आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं, की हे जे प्रश्नांची उत्तर आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आणि यातलं सहभाग व्हावे, जेणेकरून अजून बळ वाढेल. नाही, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या माध्यमातून हे जास्तीत जास्त महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाण जाऊ, जिल्ह्याच्या फेडरेशन ते लोक पण सहभाग घेतो, माहीत नसताना, त्यामुळे परत परत करण्याचे प्रयत्न आहेत आणि त्या दृष्टीनं हा उपक्रम फारच चांगला आहे. मी 36 जिल्हे 36 जे हे आहेत ज्या फेडरेशन आहेत त्यांचा मला वाटतं त्यांच्यावर मी पोहोचणार आहे सर, की 36 लोकांना मी भेटायचं. 36 लोकांना त्यांच्या जिल्ह्यामधले प्रश्न वेगळे असू शकतात. प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी. आता प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीचं लोकेशन प्रमाणे तिथं म्हणजे 5 लोकांची सोसायटी असते, 10 लोकांची असते, तसं मोठे 40 लोकांचे आहेत, 100 लोकांचे आहेत सोसायट्या, मोठे मोठे टाउनशिप्स आहेत, ते 400 आणि 500 लोकांचे आहेत. त्यामुळे हे प्रमाण मोठं आहे आणि लहान पण आहे. त्यामुळे आपण सगळीकडे जाऊया. आपण पुण्यापासून सुरुवात केली, त्यामुळे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला सुरुवात केली, पुण्यापासून केली, मी तुमचं अभिनंदन करतो. पण मुंबई हाऊसिंग फेडरेशन, ठाणे हाऊसिंग फेडरेशन आणि नवी मुंबई कव्हर केली की आपण इतर महाराष्ट्रात जाऊया. आता माझं पण तेच आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, मग औरंगाबाद, नागपूर, सातारा, कोल्हापूर, आपण दक्षिण महाराष्ट्र घेऊ, सगळ्या याच्यात जा जिथं कोऑपरेटिव्ह सोसायट्या नाही आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. आता सांगली ही सहकार्याचे उगम स्थान आहे, जसं मगाशी वसंतदादा पाटलांचं नाव, पण तिथं दुर्दैवानं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन नाही आहे. ते आता आम्ही स्थापन करतोय. किंवा सोलापूरला होतं, ते दुर्दैवानं तिथले पूर्वीचे ऑफिस बेअरर्स रिटायर झाले आणि त्यांनी ते पुढे आता नवीन लोकच येत नाही, तर तिथं परत पुनर्जीवन करायला पाहिजे. तसं आता करायचं ते आपण या 2025 आंतरराष्ट्रीय सहकार्य निमित्तानं आपण करूया. तर तुम्ही एवढा वेळ चांगला करताय म्हणजे आता पूर्ण फेडरेशनला पुनरुज्जीवन करणं, सोसायटी बनवणं, सोसायटी मेंटेन करणं, तर याच्यामध्ये सगळ्यात हाऊसिंग सोसायटी झालं. सोसायटी जो अपार्टमेंट ऍक्ट आहे ना, हा सगळ्यांना अजूनही संशयास्पद आहे आणि काही कळतच नाही. तो अपार्टमेंट ऍक्ट सुदैवानं काय झालंय, अपार्टमेंट ऍक्ट मध्ये अपार्टमेंट डीड आणि डीड ऑफ डिक्लेरेशन, डीड ऑफ अपार्टमेंट 2 डॉक्युमेंट असतात आणि ती सगळी वन साइड असतात. म्हणजे बिल्डरनं की विकसाने करून द्यायची असतात. पण लोकांना माहितीच नसतं ना. लोकांना काय वाटतं, मी फ्लॅट बुक केला, माझ्याकडे इंडेक्स 2 झाला, माझं रजिस्ट्रेशन झालं, मला फ्लॅट मिळाला ताब्यात, माझा कॉर्पोरेटचा टॅक्स चालू झाला, MSCBचं बिल भरतोय, माझा मी मालक झालो. पण ते जोपर्यंत तुमचं डीड ऑफ डिक्लेरेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे मालकच होत नाही. अपार्टमेंटमध्ये दुर्दैवानं असं वाटतं की मी माझा मालक आहे, मला इतरांचं करण्याचे घेणं देणं नाही. आता हळूहळू ते बदलत चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही अपार्टमेंटचे जे कमिटी आता नेमलेली आहे, आपले जे सहकार आयुक्त आहेत दीपकजी तावरे, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. त्याचा प्रतिनिधी म्हणून अपार्टमेंटवाल्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पण त्या कमिटीत आहे. त्यातले तज्ज्ञ लोकांनी इथं घेऊन आम्ही ते सहकाराला हे दिलेलं आहे आणि तो आता लॉ ज्युडिशरी म्हणजे आता कायदेशीर त्याच्यात काय काय बदल ऍक्टमध्ये बदल करायला तो जुना ऍक्ट आहे. त्याच्यामुळे काळाप्रमाणे 2025 मध्ये आपण त्याच्याप्रमाणे अनुरूप असे त्याच्यात बदल आम्ही सुचवलेत आणि मला खात्री आहे की ते लवकर त्याला मंत्रिमंडळ मान्यता देईल. सर, मी कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरमध्ये मी एक अपार्टमेंटमध्ये आहे. तिथं गेली 1-1.5 वर्ष झालं ती लोक अपार्टमेंटवाले सोसायटी चालले बिल्डरकडे, पण तिथून काहीच होत नाही. कदाचित सोसायटी चुकते की बिल्डर चुकतो, कुठला गॅप आहे तोच कळत नाही. आपल्याला माहितीच नव्हतं. सुदैवाने कोल्हापूरमध्ये कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे, तिथं तुम्हाला आम्ही मदत करू. तुम्हाला जर कोऑपरेटिव्ह म्हणजे अपार्टमेंट कॅन्सल करून जर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी न करता लवकरात लवकर 2 ते 3 महिन्यात तुमचं होऊ शकतं. त्याप्रमाणे आम्ही सगळं तुम्हाला आमच्या तिथले महासंघाचे लोक तुम्हाला मदत करतील. आता मी अपार्टमेंट ऍक्टरले बघतो, अपार्टमेंटच्या विषयाला सगळ्यांनी मेंटेनन्स गोळा केला, मग जमा आणि खर्च करतात आणि सोडून देतात आणि कायद्याच्या अंतर्गत लोकांना काय वाटतं की अपार्टमेंटमध्ये पण तुम्हाला ऑडिट करायला पाहिजे, तुमचं हिशोबपत्र ठेवायला पाहिजे, वार्षिक सर्वांसभा घ्यायला, हे आहे आपल्या रूल्समध्ये आहे, पण कोणी वाचतच नाही ना. याच्यासाठीच हे एज्युकेशनचा प्रश्न आहे. म्हणून आपण पॉडकास्ट लोकांना सगळ्यांना आवाहन करू की तुम्ही डीड ऑफ डिक्लेरेशन, डीड ऑफ अपार्टमेंट वाचा. त्याच्यात तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला गाईड करू, पण त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्ट रूल्स बायलॉज असेल त्याप्रमाणे अपार्टमेंट ऍक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला वार्षिक सर्वांसभा घ्यायची, तुमचे ऑडिट करून घ्यायचं आहे. फक्त दुर्दैवानं काही याच्यात डिस्प्यूट झाला तर सिव्हिल कोर्टाशिवाय त्याला आता दुसरं रेमेडी नव्हती, त्याला कुठं त्याला हे नव्हतं. ते आता आम्ही त्यांना दुसरा रिकोर्स म्हणून उपनिबंधक म्हणजे सहकार खात्याच्या खाली त्यात आम्ही आणतोय आणि तसा रेकमेंडेशन पाठवले सरकारकडे. सर, मी त्या अपार्टमेंटमध्ये, आता माझं घर आहे तिथे अपार्टमेंटमध्ये, मी त्यांना 1.5 वर्ष आधी समजवलं त्यांना की तुम्ही सोसायटी करण्याच्या तयारीत राहा. तर त्यांचं मध्येच कन्फ्युजन होतं. फक्त पैसे गोळा करतात, पाण्याचं बिल भरतात, इलेक्ट्रिसिटी बिल भरतात, परत येतात, परत 6 महिने लावतात आणि त्याच्यामध्ये 3 लीडर्स वेगळे तयार झाले आणि जुने लीडर्स आहेत ना ते आता नव्याचा विषय काढतात.
असं किती वर्ष चाललं? दुर्दैवानं काय होतं, जुन्या कमिट्या, नवीन कमिट्या आणि हा इगो प्रॉब्लेम असतो तो फार होतो. म्हणून हे जे सामाजिक काम असतं ते सगळं ते मी जात, धर्म, इगो वगैरे सगळं बाजूला ठेवून करायचं असतं आणि हे परत परत करायचे प्रयत्न असतात. त्यामुळे हेच आपल्याला सहकार जे चळवळीला वाढवते. मी अपार्टमेंट ऍक्ट काही वाईट नाही, पण त्याच्यात काही काही ज्या दुरुस्त्या करायला पाहिजे ते करू. अदरवाईज हाऊस अपार्टमेंटची कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पण कन्वर्ट करता येतं. ते आपण आता सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्न करू. पण फक्त सोसायटी कंटाळा करते की बिल्डर कंटाळा करतो असं वाटतं? नाही, बिल्डर आता मी सगळ्या बिल्डरने काही काही चांगले पण बिल्डर ज्यांनी ऑलरेडी त्याच्याप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायट्या स्थापन केल्या की अपार्टमेंट ऍक्ट करून त्यांच्या ताब्यात दिलेले आहे. पण दुर्दैवानं काही काही ठिकाणी अजूनही त्यांना भविष्यात होणारे जे फायदे असतात म्हणजे ट्रान्सफर चार्जेस किंवा पुढे रिडेव्हलपमेंटसाठी त्यासाठी देत नाहीत किंवा त्यांनाच माहीत नसतं. पण आता पुढची जी बिल्डरची पिढी आहे, आता तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या जसं जसं रेरा आला हे आला तर त्यांचं सगळं मानांकन त्याच्यात व्हायला लागलं ना. त्यामुळे आता ते एक एक गोष्टी आता करायला लागले आणि त्यांना आता एक एक गोष्टी करून त्याच्यातून बाजूला आहे. त्यामुळे आता ते काय काय नाही तर पूर्वीच्या फर्म्स सुद्धा अस्तित्वात नाहीत. तुम्ही जर बघितलं त्या विकासकाच्या फर्म्सच अस्तित्वात नाहीत, पार्टनरशिप असेल किंवा ह्याच्यात त्या बंद पडलेत. त्यामुळे हे डिम कन्व्हेन्स सारखं मानवी वसाहतीसारखं सोसायटीनं किंवा तिथल्या लोकांनी एकत्र येऊन परत करून घ्यायला पाहिजे. असो की नसो बिल्डरने कोऑपरेटिव्ह सोसायटी पण स्थापन करता येते, फक्त अपार्टमेंट करता येत नाही. जर बिल्डरचा विरोध असेल किंवा तो नसेल अस्तित्वात तर देखील कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करता येते. त्याच्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांना त्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. आता हे सगळं जास्तीत जास्त कोल्हापूर, सातारा आणि पुण्यामध्येच अपार्टमेंट जास्त आहेत की अजून? नाही, औरंगाबादला भरपूर आहेत, नागपूरला आहेत किंवा इतर नांदेड साठी बऱ्याच ठिकाणी अपार्टमेंट्स आहेत. फक्त मुंबईत, पुण्यामध्ये नाही आहेत जास्त. पुण्यामध्ये अपार्टमेंट भरपूर आहेत ना, 40,000 अपार्टमेंट आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीपेक्षा. मुंबईमध्ये कमी आहेत किंवा ठाण्यात कमी आहेत अपार्टमेंट. त्या तिथल्या विकासकांनी ज्याप्रमाणे निर्णय घेतला त्याप्रमाणे झालेले. पण आता लोक याच्यातनं मानसिकता बाहेर पडलेत आणि ते लोक बघायला लागले की अपार्टमेंटचे फायदे काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी फायदे काय आणि आपण काय करायला पाहिजे. त्याप्रमाणे आता लोक करतात आणि त्याप्रमाणे तो वैयक्तिक चॉईस आहे. आपल्याकडं लोकशाही आहे, त्यामुळे मेजॉरिटी लोक जो निर्णय घेतील 51% त्याप्रमाणे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्याप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सगळा कारभार करतो. सर, तुम्ही आता जो निर्णय घेता ना, अपार्टमेंटवाल्यांना तुम्ही एकत्र आणताय, त्यासाठी पण मोठी प्रोसेस आहे की काय, का किती वेळ लागणार आहे? आणि नाही, सुरुवात केली ना आम्ही पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने अपार्टमेंटला प्रतिनिधित्व घेतलं, सरकारकडनं ऑफिशियली रिप्रेझेंटेटिव्ह झालो, महाराष्ट्र लेवलला घेतलं. आता हे हळूहळू लोकांना अवेअरनेस होत आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात त्याची सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये त्यांनी अपार्टमेंटला ऍड करून घेतले, मुंबईत करतायत, नवीन मुंबईत करतायत, अजून तिथं त्यांनी केलं नाही. पण आता आम्हाला म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल तर सहकार कायद्यात जसे बदल झाले, 154B 2019 कायद्यात सहकार कायद्यात बदल झाले, ऍक्टमध्येच बदल झाला. त्यामुळे त्याच्यात भरपूर गोष्टी झाल्या. 154B हे जे सहकार कायद्यातलं कलम आलेले त्याच्यामुळे आमचा वेगळा चॅप्टर, वेगळा हाऊसिंग सोसायटी वेगळे रूल झाले. त्यामुळे आता त्याच्यामुळे फार फरक पडला आहे आणि आता त्याच्या अजून त्याचे इतके वर्ष त्याचे रूल्स म्हणजे एकदा ऍक्ट होतो पण जोपर्यंत त्याचे अधिनियम होत नाहीत, नियमावली येत नाही, तो पण त्याची अंमलबजावणी मध्ये. पण आता नुकतेच त्याच्यासाठी नियमावली पण आली आणि सरकार दरबारी आम्ही आता त्याच्यातले सगळे पब्लिश करून 2 महिन्यात त्याच्यातले बदल, तुम्हाला काय बदल पाहिजे मागितले असं ते सगळे तयार झालेले आहेत. लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन दिले आहेत आणि ते एकत्र करून आता सहकार खात्याकडे दिलेले आहेत. त्याचा अंतिम स्वरूपात प्रसिद्ध होतील. सर, सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये जर एखाद्याला मेंबरशिप व्हायचं असेल तर मेंबर कोण होतो त्यातला? एक तर तुमचा फ्लॅट पाहिजे तिथे, म्हणजे तुम्ही तिथं मालक पाहिजे, एकदम फ्लॅट पाहिजे, तिथं जमिनी मालक पाहिजे किंवा तुमचा काहीतरी इंटरेस्ट पाहिजे ना, म्हणजे तुमची सदनिका पाहिजे किंवा वर्ष पडला यायला पाहिजे, तुम्ही विकत घेतली पाहिजे, तो तिथं सभासद होऊ शकतो. तुमचा सदनिका धारक पाहिजे आणि तिथं तुमचा काहीतरी इंटरेस्ट पाहिजे ना, तोच मालक होऊ शकतो. म्हणजे तुमचं ऑफिस पाहिजे, कार्यालय पाहिजे, तुमचं शॉप्स पाहिजे किंवा तुमचं सदनिका राहायचे घर पाहिजे, तो कोऑपरेटिव्ह सोसायटी. एक सोसायटी, एक व्यक्ती तो तुमचा सभासद होतो की पूर्ण बिल्डिंगच होते सभासद? नाही, आमचं सभासद व्यक्ती होत नाही, इंडिव्हिज्युअल. आमचं जे फेडरेशन आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं सभासद ती सोसायटीचे सभासद ज्यांनी तिचं फ्लॅट घेतलेला आहे, दुकान घेतलेले किंवा कार्यालय घेतलेले ते होतात त्या संस्थे. आणि आमच्याकडे संस्था सभासद वगैरे संस्था होताना त्यांनी ठराव पास करून त्यांनी बायलॉज प्रमाणे ऍक्च्युली म्हणजे अशी ताबडतोब सोसायटी नोंदणीकृत झाल्यानंतर संलग्नता घ्यावी असं बायलॉज मध्येच आहे. पण दुर्दैवानं ते पाहिलं जात नाही. पण आता जसं त्यांना ते होतं त्यामुळे आता ते आमचं सभासदत्व घेतात. म्हणजे व्यक्ती सभासद नाहीये आमच्याकडे, व्यक्ती सभासद होऊ शकत नाही. आमच्याकडे संस्थेचं प्रतिनिधित्व करतो, महासंघ आहे, फेडरेशन आहे. त्यामुळे व्यक्ती इंडिव्हिज्युअल मेंबर्स आमच्याकडे सभासद होऊ शकत नाही. फेडरेशन महासंघाला कोऑपरेटिव्ह सोसायटीवर नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह सोसायटीला आम्ही सभासदत्व देतो.
तर याच्यामध्ये अजूनही काय, समजा 5 विंग आहेत किंवा 6 विंग आहेत, 10 विंग आहेत, आणि पण कॉमन लाईन तर सेम आहे, त्याचं असोसिएशन होतं का? नाही, आपल्याकडे तुम्ही मी मागे सांगितलं की आता जे 154B हा नवीन काय झालाय, तर आपल्याकडे सुदैवानं कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रत्येक विंग पॉईंट पण वेगळी सोसायटी होऊ शकते. आता मोठा लेआउट असेल तर वेगळ्या बिल्डिंग्स असतील तर त्याचा पण एक लोकल महासंघ त्याला म्हणतात, म्हणजे स्थानिक महासंघ, तो पण होऊ शकतो. आता सहकार कायदा फार सुटसुटीत आहे आणि आता जे नवीन सहकार धोरण पण आले त्याच्यातही त्यांनी मान्य दिला. 154Bच्या जो सहकार ऍक्टमध्ये जो बदल झाले, नियमावली आहे, त्याच्यात आम्ही सगळ्या त्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. किती जर बिल्डिंग असेल तर नाही, त्यांचा त्याच्यासाठी सुटसुटीत आहेत. 3 ज्याच्या पुढे झालं की ते होऊ शकतं. म्हणजे आता आम्ही त्यात फार सुटसुटीत आणलेली. 3 पाहिजे. हां, मग त्यातनं तुम्हाला महासंघ करताय ना, अदरवाईज तुम्हाला 2 येतं, तुम्हाला चॅरिटी कमिशनरकडे करायला लागतं. पण ही आम्ही त्याच्यात सुसूत्रता आणली आणि लोकल महासंघासाठी आमच्या ऍक्ट रूल्स म्हणजे त्याचे बायलॉज पण आम्ही बनवलेत आणि ते पण तुम्हाला मान्यता चॅरिटी कमिशनरकडे. नाही, ते हे जर 2च असतील तर तिथं ते चॅरिटी कमिशनरकडे करायला लागायचं पूर्वी. त्याच्यापेक्षा आम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये करून आता उपनिबंधकांकडनं तुम्हाला रजिस्टर करून घेता येतं लोकल महासंघ, म्हणजे स्थानिक महासंघ. मग समजा 4 बिल्डिंग किंवा 5 बिल्डिंग असतील तर त्याचा त्याचा एकेका बिल्डिंग सांगतो ना. आता काय होतं, एका लेआउटमध्ये एका याच्यात कंपाऊंडमध्ये समजा 3-4 बिल्डिंग आहेत, तर कधी कधी 3-4 बिल्डिंगच्या वेगळ्या सोसायट्या असतात, एखादं अपार्टमेंट पण असतं. इथं प्रतीकनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये 19 सोसायटीचं आणि एक अपार्टमेंट होतं. आता त्याचं रिडेव्हलपमेंट चाललंय. त्याचा एक लोकल महासंघ केला त्यांनी, त्याप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे त्यांचे महासंघाचे उपविधी बनवले, बायलॉज म्हणतात त्याला, आणि त्याच्याप्रमाणे त्यांना आवश्यकतेप्रमाणे मंजुरी घेतली आणि मग त्याचं सगळ्याचं प्रतिनिधित्व होतं. म्हणजे तिथं काय होतं, त्या लँड अँड बिल्डिंगची कन्व्हेन्स खरेदीगत करून दिले जातं. पण या टोटलचे जे रस्ते असतात, कॉमन ॲम्युनिटी असतात, स्विमिंग पूल असेल, क्लब हाऊस असेल, तर हे सगळं महासंघाच्या नावाने होतं आणि त्याचा मेंटेनन्सचा महासंघ करतो. आणि प्रत्येक बिल्डिंगच्या किंवा तिथल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रतिनिधी त्या महासंघावर असतात. तर हे लोकल महासंघ, म्हणजे हा स्थानिक महासंघ, लोकल. एका रोडवरचा एक महासंघ, एका रोडवरचा नाही, एका लेआउट मधला, एका रोडवरचा ते आणखीन वेगळा. मग ते लोकल फेडरेशन, म्हणजे ते वेगळं. हा एका संस्थेमध्ये, एका लेआउटमध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्यांचं कॉमन ॲम्युनिटीज, म्हणजे त्यांचे जे क्लब हाऊस, अंतर्गत रस्ते किंवा याच्यासाठी त्यासाठी हा लोकल महासंघ. तो लोकांनी करायला पाहिजे, नाहीतर काय लोकांनी करायला पाहिजे. नसेल तर त्यांना करता येतो, त्याशिवाय त्यांचं उरलेलं त्याची मालकीच येत नाही ना, नाहीतर अदरवाईज. हो ना. ते रस्ते, पाणी, इलेक्ट्रिसिटी त्यांची कॉमन टाकी असते, कॉमन क्लब हाऊस असतं किंवा कॉमन स्विमिंग पूल वगैरे असतं किंवा त्यांचं मनोरंजनासाठी त्यांनी हॉल बिल बांधलेलं असतं, सांस्कृतिक केंद्र असतं. तर याची कोणीतरी मालकी आहे ती त्या फेडरेशनकडे किंवा लोकल महासंघाकडे जाते आणि त्या बिल्डरने त्याचा महासंघ म्हणतो की त्याचं फेडरेशन म्हणतो. महासंघ म्हणजे फेडरेशन, मराठीत त्याला महासंघ म्हणायचं, इंग्लिशमध्ये फेडरेशन म्हणायचं. पण हे लोकल, स्थानिक, त्या एका लेआउट मधलं, एका लेआउटचं. आणि आमचं जे फेडरेशन आहे हे पुढे होतं सर, त्याचं महासंघाचं, लोकल महासंघाचं त्या विभागाच्या उपनिबंधकाकडे होतं. पुण्यात 6 उपनिबंधकाचे कार्यालय त्यांच्याकडे होतं, त्या विभागाच्या उपनिबंधक सहकारी संस्थांकडे होतं. सर, कॉमन एरियाचा हा विषय बऱ्यापैकी. हो, कारण तो त्याचं नाही तर काय होतं, त्याचं मेंटेनन्स कोणी करायचा, त्याची मालकी नाही तर त्या बिल्डरकडेच राहते ना. म्हणून हे त्यांनी करून लोकल महासंघ करून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडनं त्याचं खरेदीगत पण करून घेणं आवश्यक आहे. आणि ते होत नसेल तर डीम कन्व्हेन्स किंवा मानवी अभिहस्तांतर पण होऊ शकतं त्याचं. सर, आता पुढचं काय वाटतं? आता तुमचा हा जो आताचा प्रवास सुरू आहे सर तुमचा, आणि अपार्टमेंटवर तुम्ही एवढं मोठं काम करता सर, पुढचं विजन काय आणि सहकारातला महासंघाला आमच्याकडनं करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. काय सांगितलं सर, आम्हाला जेव्हा आता आमचा फेडरल दर्जा, म्हणजे संघीय दर्जा मिळेल त्यावेळेला प्रशिक्षण, त्याचं रिडेव्हलपमेंटसाठी फायनान्स उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी आम्ही तर society.com म्हणून अशी एक वेबसाईट, त्याच्याशी आम्ही संलग्नता घेतलेली आहे. त्याच्या ह्याच्यात तुम्हाला जर फ्लॅट खरेदी करायचं असेल, विकायचं असेल, तर ते तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला ऑफर्स मागवता येतील. म्हणजे ते सगळं ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध, म्हणजे जसं society.com आम्ही ते ॲप केलेलं आहे. त्याचं तुम्हाला तुमची जर सदनिका विकायची असेल तर तुम्हाला त्या ऑफर्स ऑनलाईन घरबसल्या येतील. किंवा तुम्हाला भाड्याने द्यायचं असेल, म्हणजे तिथं मध्ये कुठलाही ब्रोकर असणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला संस्थेला पण उत्पन्न, असं आमच्या पाईपलाईनमध्ये असं अनेक गोष्टी आम्ही त्या आता करतोय. म्हणजे तुम्ही मोठा रोल आहे आणि ऑल ओव्हर इंडियासाठी करतोय. आधी पुण्यापासून सुरुवात करतोय, पुणे हाऊसिंग फेडरेशन, मग महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला आम्ही दोन्हीकडे सुरुवात करतोय आणि मग ऑल इंडियासाठी उपलब्ध होईल. कारण कुठेही तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल की विकायचा असेल तर तुम्हाला मध्यस्थांची आवश्यकताच लागत नाही. कारण सोसायटीच्या चेअरमन किंवा सेक्रेटरीकडे सगळे डाटा असतो, तो त्याचा सभाचा असतो. त्यामुळे तो तुम्हाला फक्त तुमच्या याच्यावर ॲपवर टाकलं की तुम्हाला त्याची माहिती मिळेल, तुम्हाला निगोशिएट करता येईल, तुम्हाला ऑफर्स येतील आणि मग तुम्हाला चांगली प्राईस घर बसल्या मिळू शकेल.
सोसायटी आणि अपार्टमेंटवाला तुम्ही कसं आवाहन करू शकता की तुमच्याकडे जॉईन होण्यासाठी? पुणे किंवा महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनच्या निमित्तानं आता या ब्रॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आत्तापर्यंत जर आमचं सभासत्व घेतलं नसेल तर ते ताबडतोब घ्या. पुणे फेड आमची वेबसाईट आहे पुणे फेड www.punefed.com. त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा. आमचं 313 नारायणपेठ इथे ऑफिस आहे. पुण्याचं पण ऑफिस तिथेच आहे. 313 नारायणपेठ ऑफ लक्ष्मी रोड प्रभात प्रेक्षासमोर. आणि तिथे महाराष्ट्राचं पण ऑफिस आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिस आहेत आणि आम्ही सगळं ते ऑनलाईन तुम्हाला सगळं उपलब्ध करून देऊ की आम्ही तुमच्याकडे संपर्क साधू. म्हणजे हा आहे तुमचा आताचा प्रवास. सर, पुढच्या 10 वर्षात तुम्हाला इथलं पुणे किंवा मुंबईचं रिडेव्हलपमेंट बद्दल काय मत आहे? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 50% कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा अपार्टमेंटला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याची पुढची पायरी म्हणजे स्वयंपुनर्विकास, सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे. ते इथं स्काय द लिमिट, तुम्ही कराल तेवढं थोडं आहे. आणि आता लोकांना त्याचं महत्त्व कळायला लागलं आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये रिस्क झिरो आहे स्वयंपुनर्विकास. फक्त जो फायनान्सचा अडथळा आहे तो आता या नवीन कमिटीकडनं रेकमेंडेशन सरकार नक्की त्याचा अडथळा दूर करेल याची मला खात्री आहे. आणि मग जे बिल्डर्स किंवा विकसक देतील त्याच्यापेक्षा 25% स्वयंपुनर्विकास मिळू शकेल याची मला खात्री आहे. आणि रिस्क शून्य आहे. बांधकाम बिल्डर किंवा प्रमोटरनीच करायचं आहे. म्हणजे तिथं ते काही सोसायटीचे लोक करणार नाही. फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे जे असतात, PMC ज्याला म्हणतात, त्यांच्याकडे आर्किटेक्ट पण असतो, ॲडव्होकेट पण असतो आणि चार्टर्ड अकाउंटंट असतो. ही संकल्पना म्हणजे चांगली असते. आणि त्यांनी जर लोकांचं एकत्र येऊन सगळ्या लोकांची डिस्कशन करून त्यांनी दुवा बनावं आणि मग हे सगळं होऊ शकतं. म्हणजे सर, तुम्ही दुव्याचं मोठं काम करताय. सोसायटीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक चला मध्येच कोणतरी पाहिजे सांगणारा पण एक सोनार लागतो सर. बरं. आणि थर्ड पार्टी असेल तर तो लवकर जमतात. मी माझ्या सोसायटी किंवा माझ्या घरी सांगून उपयोग नसतो. मी दुसऱ्या फेडरेशननी सांगितलं की त्याला लोकांचा विश्वास बसतो आणि ते आम्ही ट्रान्सपरंट सांगतो. पारदर्शक, आम्हाला कुठलं राजकारण असं किंवा कुठल्याही याच्याशी आम्ही PMC किंवा बिल्डरशी आम्ही कुठल्याही बांधलेली नसतो. सर, अजून पण माझा तो प्रश्न एक माझा राहतोय जसा की हाऊसिंग सोसायटी तुमच्याकडे आल्यानंतर त्यांचे असे कुठले तुम्ही 3 फायदे सांगू शकाल ते जर आले तर उद्या होणाऱ्या ह्याच्यापासून ते वाचू शकतात? पहिलं म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही. त्यांना सगळं व्यवस्थित मार्गदर्शन. फसवणूक कशामध्ये होणार नाही? म्हणजे रिडेव्हलपमेंटमध्ये काही होत असेल तर याच्यात असेल तर, कन्व्हेन्समध्ये याच्यात होत असेल तर, अशा अनेक गोष्टी आहेत. तुमचा मेंटेनन्स कसा घ्यायचा इथपासून सगळ्यात तुम्हाला आम्ही गाईड करतो ना. त्यामुळे तुमचं सोसायटी कशी स्थापन करायची, सोसायटीचं व्यवस्थापन कसं करायचं, सोसायटीचं ऑडिट कसं करायचं, सोसायटीच्या निवडणुका कशा घ्यायच्या, सोसायटीचं रिडेव्हलपमेंट कसं करायचं, मानवी हस्तांतरण कसं करायचं, म्हणजे मालक कसं व्हायचं, यापासून सगळं A to Z आमच्याकडे अवेलेबल आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही आज मध्यस्थी म्हणून मोठं काम करता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा म्हणून आपण विचार करतो की तुम्ही. बरोबर. इथं वैयक्तिक काही नाहीच आहे. हे सगळं कॉपरेटिव्हचं सहकार्याचं जाळ आहे आणि इथं हे सहकारी गव्हर्नमेंट संस्था ऑलरेडी आहेत. त्यांना त्यांचे अधिकार हक्क माहिती नाही, ते मिळवून देण्याचं किंवा ते वाढवून देण्याचं काम आम्ही फेडरेशन म्हणून करतो. सर, तुमचं पुढचं विजन काय असेल आणि तुम्ही सरकारकडनं काय अपेक्षा व्यक्त करताय? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विजन आमचं आता 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे आम्ही महाराष्ट्र लेवलला जिथं हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन नाही आहे ज्या जिल्ह्यात तिथं करणार आहोत. ज्या आमच्या संस्था सभासद नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहोत. आणि सरकारकडनं अपेक्षा मगाशी तुम्हाला सांगितलं की सिंगल विंडो सिस्टीम सगळी ऑनलाईन व्हावी. मध्यस्थ नसताना तुम्हाला 3 वेगळ्या डिपार्टमेंटकडे जायला लागतं, ते व्हावं. स्वयंपुनर्विकसनासाठी फायनान्स उपलब्ध व्हावा किंवा सरकारकडनं एकाच ठिकाणी तिथेही सिंगल विंडो व्हायला पाहिजे आणि त्या 10% ॲडिशनल TDR किंवा हे सगळं जे पेपरवर आहे 2019 ते प्रत्यक्षात यावं. आम्ही आता सहकार पुण्यात तुम्हाला सहकार भवन होत आहे, तिथं आम्ही आमच्या दोन्ही महासंघासाठी जागा मागितल्या. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण सुदैवानं सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. सर, तुमचा मानस काय? पण आता जर पुण्यामध्ये संस्था रजिस्टर 1 वर्षात किती होतील अंदाज लावताय? नाही, आम्ही जे 50 वर्षात झालं त्या 1 वर्षात आम्ही डबल करण्याचा विचार ठेवलेला आहे. आम्ही मानस जेवढ्या आमच्या सभासद होतील 5000 संस्था या वर्षात पूर्ण होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. सर, आम्ही डिजिटल म्हणून आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. आम्हाला आवडेल की लोकांना अजून आवाहन कसं करता येईल, अजून लोकांपर्यंत पोहोचता येईल का? म्हणजे कधी कधी डिजिटल खूप गरज असते म्हणून आम्ही. आता ती काळाची गरज आहे. तुम्ही जर डिजिटल बघितलं तो प्लॅटफॉर्म यंग लोक आता ते पूर्वीसारखे ना. आता ओला उबर सुवीर लोक पैसे करतात. पूर्वी मानसिकता नव्हती लोकांची, मेंटेनन्स द्यायचे नव्हते. आता म्हणतात आम्हाला सगळ्या हे द्या पण आम्हाला क्वालिटी द्या, आम्ही त्यासाठी पैसे द्यायला द्या. तसं हे या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ, प्रत्येक जिल्ह्यात जाऊ आणि याचा नक्कीच त्याला उपयोग होईल. सर, आमचं सहकार करेंट नावाचं जे चॅनल आहे त्याला आम्हाला तुमचा सपोर्ट लागेल की याच्यामध्ये अजून कोण कोण ह्यामध्ये पॉडकास्टमध्ये आले पाहिजेत आणि ज्याच्यामुळे लोकांना मेसेज चांगला जाईल. आणि आपण काय करूया, या याच्यात आपल्याला
ॲडव्होकेट्स, चांगले ॲडव्होकेट, आर्किटेक्ट्स त्यांना घेऊ, सरकारी अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू, त्यांचे रोजचे त्यांच्याशी संबंध असतात. आणि आमचं फेडरेशन पदाधिकारी याचा आपण एक घेऊया, प्लस आपण प्रश्नोत्तरासारखं हे घेऊया, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. म्हणजे त्यांच्या अपेक्षा आर्किटेक्ट, ॲडव्होकेट, चार्टर्ड अकाउंटंट यांना बरोबर घेऊ, फेडरेशनचे पदाधिकारी आणि सरकारी म्हणजे जे उपनिबंधक सल्लागार संस्था आणि मग वेगवेगळे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, अपार्टमेंटचे पदाधिकारी यांना आपण घेऊया. सर खूपच छान. आपण एंडला तर आलोच आहे. तर तुमच्याबद्दल तुमचा जो सोशल अँगल जो आहे, जेवढं सगळं करताय आणि एवढं वाढवताय, सर वाढून तरी काय करायचं? नाही, आवड आहे ना. आता आता एखादा निवृत्त झाला तर माझं 69 वय, पण हे आवड असल्यामुळं आपण करू तेवढं थोडं आहे आणि आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या दिवसानं आपण हे करतोय. आणि मगाशी सांगितलं पण जगन्नाथ रथ आहे सगळ्यांमुळे आपण तो प्रयत्न जगन्नाथ येतो. जगन्नाथ रथ सोपं नाही हाऊसिंग मधलं सर, तरी पण तुम्ही घेतलंय. सर तुम्ही बऱ्याचशा संस्थेमध्ये तुम्ही अध्यक्ष आहात, सेक्रेटरी आहात, तर एवढा वेळ मगाशी म्हटलं तरी आवड असली की आपोआपच वेळ काढला जातो आणि सुदैवाने संधी मिळाली आहे. पुढचं माहित नाही आपल्याला, जोपर्यंत आपल्याकडे एनर्जी आहे, उलट त्याच्याकडनं एनर्जी मिळते ना. एनर्जी कुठेतरी घरी बसण्या, कुठेतरी पिक्चर बघत बसणं किंवा पत्ते खेळत बसणं हे चांगलं आहे ना. सर नवी पिढी ह्याच्यामध्ये यायला बघत नाही. आता पूर्वी आम्ही असं म्हणायचो, पण आता हळूहळू परिस्थिती बदलली आहे. तुम्ही मगाशी जर डिजिटलायझेशन गेलं की आता तुम्ही नवीन ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत तिथं आता सगळे नवीन पदाधिकारी, तर त्यांचाच रोल महत्त्वाचा आहे, त्यांनाच आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे. फक्त ते त्यांचं माध्यम वेगळं आहे, त्यांचं हे वेगळं आहे, त्यामुळे त्यांना कळेल अशा भाषेत आपल्याला समजून सांगायचं आहे. म्हणून आपले पॉडकास्ट वेगवेगळ्या अशा आपण डिजिटल या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊया. कधी कधी बघतो की ती लोक येतात, बरेच जण असे येतात आतमध्ये आणि मग यंगचं म्हणत नाही, सगळेजण येतात, सोसायटी स्थापन करायच्या अगोदर मंडळ म्हणून विचार करतात. सर काय चुकतं ना तिथे? नाही, त्याच्यात कसं होतं, कधी कधी ते फ्रस्ट्रेट होतात. म्हणजे पहिल्यांदा लोक येतात, उत्साहाने येतात, पण त्यांनी बघितलं की जुन्या लोकांचे इगो, जुन्या लोक आपण इथं अजून मी सोसायटीचा अध्यक्ष म्हणजे मी राजा असल्यासारखे किंवा मालक असल्यासारखं वागतो, किंवा त्यांना दुसऱ्यांना कमी लेखणं किंवा इन्सल्ट करणं किंवा काहीतरी कॉमेंट्स करणं, याच्यात ते फर्स्ट होतं. मग कशात यासाठी इथं वेळ, पैसे, एनर्जी घालायचं बघतात. त्यासाठी हे फ्रस्ट्रेशन जाण्यासाठीच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे आणि त्यांना पुढे याच्यात कशी आवड निर्माण होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तर मी अजून एक तुम्हाला प्रश्न आहे सर, व्हॉट्सॲप माध्यम जे आहे हे किती चांगलं आहे किती वाईट आहे? कारण बरेच जण फक्त प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं कदाचित व्हॉट्सॲपवर देणंच गरजेचं आहे का, की त्यांनी सभेमध्ये पण यावं? कारण ऑफिशियली आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने व्हॉट्सअपसाठी अनेक MOU वगैरे केलेत, पण ऑफिशियली अजून व्हॉट्सअपला मान्यता मिळालेली नाहीये. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या ऍक्ट रूल्स बायलॉजमध्ये आत्ताची आम्ही डिजिटल आता 241 मध्ये आता जे दिले की तिथं व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे आपण जेव्हा याच्यात देत होतो किंवा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये आम्ही आता डिजिटल म्हणजे जो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होऊन पण फिजिकल प्रेझेन्स महत्वाचा आहे. प्लस ॲडिशनल माध्यम म्हणून एखादा माणूस येऊ शकत नाही किंवा परगावी आहे परत, तर त्यावेळी त्याला तो ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतो. पण आता तो व्हॉट्सअपवर लोक रिकामटेकडे राहतो, मग माणसाला वेळच पुरणार नाही. त्यामुळं ॲक्ट रूल्स बायलॉज प्रमाणे अजून तरी त्याला लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे किंवा ऑफिशियली जर तुमचा ईमेल आहे त्यानं करायला पाहिजे. व्हॉट्सअपला ऑफिशियली मान्यता मिळाली नाही आहे, पण सगळ्यात सोपं कम्युनिकेशन म्हणून व्हॉट्सअप हे वापरावं आणि ते लवकर इमिजिएटली वापरावं. पण त्यामध्ये वाद तंटा आणि ह्याच्यामध्ये म्हणून हे कसं असतं, दुधारी शस्त्र आहे ना ते. आता त्याचं आपण किती वावत जातं, किती करायचं म्हणून आम्ही लोकांना सांगतो की एक जनरल तुम्ही 1-2 प्रकारचे व्हॉट्सअप कम्युनिकेशन ठेवा. एक नोटीस बोर्ड सारखं की 1 साइडेड असेल ते, म्हणजे गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जे मॅनेजमेंट कमिटीला जे पाठवायचं आहे ते त्यांनी एक फक्त नोटीस बोर्ड सारखं, म्हणजे तिथं 1 साइडेड, म्हणजे फक्त ॲडमिन टू कंट्रोल, म्हणजे ॲडमिननेच फक्त पाठवा. आणि दुसरं मग तुमचं फेडरेशन कम्युनिकेशन म्हणजे जनरल तुम्हाला काय वाटतंय ते एक सोशल ग्रुप सारखं, ते ऑफिशियल कम्युनिकेशन. पण लोकांना इतर पण लोकांना काही शेअर करायचं असेल ते होऊ शकतं. अदरवाईज त्याच्यावर गुड नाईट अँड गुड मॉर्निंग आणि नमस्कार आणि तुमचे वाढदिवस सारखं हे केलं की ते सगळं एवढं जातं की ओम छम छम, हे त्याच्यात आपण कुठं किती जायचं याला महत्व आहे. त्यामुळे ऑफिशियल कम्युनिकेशन आणि याच्यासाठी 2 वेगळं ग्रुप्स करावेत. सर मी गेली 5-6 वर्ष मगातून सांगतो की मी कोल्हापूर मधला जो विषय आहे त्यांना कळावं म्हणून हा पण आज पॉडकास्टला मी बोलतोय. 5 वर्ष मी त्यांना सांगतोय फक्त मेंटेनन्स गोळा केला आणि गेल्या वर्षी फक्त गणेशोत्सव साजरा केला, सगळे सण साजरे केले. अपार्टमेंट रजिस्टर करावं ही मनात येत आहे, परत थांबतंय. आता तो तुम्ही बरं झालं हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा विषय घेतला. ॲक्च्युली सहकारी तुम्ही कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑब्जेक्ट म्हणजे उद्दिष्ट बघितलं तर लोकांनी एकत्र यावं, सांस्कृतिक कार्यक्रम का असं ऑब्जेक्टमध्ये काही त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्याच्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. तर ते न करता आपण जर बायलॉज प्रमाणे सहकारी लोकांनी एकत्र यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही 26 जानेवारी, 15 ऑगस्ट,
फार अगदी नाताळपासनं गणपती उत्सव सगळे करावे, फक्त त्याला बजेटमध्ये प्रोव्हिजन करून घ्या. नाही तर ऑडिटमध्ये ऑब्जेक्शन आलं, काही लोक सांगितलं असं करायला अलाउड नाही करून. तसं नाहीये. तुम्ही आपलं जेव्हा बजेट करतो म्हणजे पुढच्या वर्षीचं जे ते वार्षिक सर्वेक्षण त्याला मंजुरी घ्यावी आणि उपविधीमध्ये जसं बायलॉजच्या चालते तुम्हाला मेंटेनन्स जसं घ्यायचं आहे तसं तुम्ही या सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायच्यासाठी एक वेगवेगळी रक्कम वार्षिक सर्वेक्षणामध्ये सँक्शन करून घ्यावी आणि त्याप्रमाणे खर्च करावे. तर सगळे धूमधडाक्यात करावेत सांस्कृतिक कार्यक्रम. फक्त त्याचा हिशोब ठेवा आणि त्याला खर्चाला मर्यादा ठेवा. म्हणजे जे तुम्हाला बजेटमध्ये हे केले त्याप्रमाणे लोकांकडे वर्णी घ्या आणि लोकांसाठीच खर्च करायचे. त्यामुळे ते योग्य करण्यासाठी खर्च करा. तिथे तुम्ही मला फाईट किंवा अपराधवर करू नका. बाकी कुठेही तुम्हाला तुम्ही सोसायटीच्या लोकांसाठी खर्च केला तर तुम्हाला कोणी फासावर देत नाही. ऑडिट व्यवस्थित करून घ्या, त्याचा हिशोब द्या आणि बजेटमध्ये मंजुरी घ्या त्याला. उलट असे कार्यक्रम एकत्र करावेत. नुसतं टीव्हीवर येण्याच्यापेक्षा लोकांनी एकत्र यायला पाहिजे. गेट टुगेदर करा, सोशल फंक्शन्स करा, किती वेळाही करा. फक्त कायद्याने जावं गरजेचं. ते म्हणून तर म्हटलं ना, बजेटमध्ये प्रोव्हिजन करा आणि त्याच्यासाठी लोकांकडनं वर्णी घ्या आणि त्यासाठीच खर्च करा. नाही ते ₹1 खर्च करून ₹10 दाखवू नका. म्हणजे त्याचं ऑडिट व्यवस्थित करा, चेकनी पेमेंट घ्या. हे सगळं पाळलं तर काही लोक स्वतःहून उलट मदत करतात. लोक स्वतःहून अशा कार्यक्रमात सहभागी होतात. मग तिथे लहान मुलापासून वृद्धापर्यंत सगळे लोक येतात. हे सहजीवन आहे ना शेवटी. सहजीवन आहे आणि सहजीवनात आपण एक भागीदार आहोत. फक्त आपण काय पुढे जाणार. खरं आहे. सर तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये आलात. सर तुम्ही अजून बरेचसे सोशल वर्क करतायत. तर आज आपण इथं आलो आणि पूर्ण आजच्या सुहास पटवर्धन सरांच्या माध्यमातून आज आपण हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन काय असतं, जिल्हा वाईज फेडरेशन काय असतं ते आपल्याला माहिती घेतली. महासंघ काय काम करतं, सोसायटी नसेल तर आपल्याला काय त्रास होऊ शकतो आणि आपले फक्त गैरसमजामध्ये आपण अडकणार का, आणि अशा विषयाला सरांनी एक चांगली उत्तरं दिली. मी सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सोसायटीच्या पूर्ण मेंबरना विनंती करतो की तुम्ही तुमच्या विभागात असलेल्या फेडरेशनला तुम्ही त्याचे भाग व्हा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा कुठला होईल. तर आता नाही होत असेल तर कधी ना कधी होईल. तुम्ही त्यांच्याकडे अधिकाऱ्याने मागवाल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला आज वाटलं की आजच रजिस्ट्रेशन करावं, लगेच कोण तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्ही पहिले या, बसा, तुमचे काही प्रश्न असेल तर त्याच्यासोबत मांडा. तुमची उत्तरं तात्पुरती आता नाही मिळालं कधी 1 वर्षाने मिळायला सुरुवात होतील, पण तुम्ही त्याच्यासोबत राहा. आणि असं जर सोसायटीत सगळ्यांनी आलं तर आपण एक सहकारातलं सोसायटीला, ज्याला अजूनही एक मंत्र म्हणजे मोठं शस्त्र मानत नाही, पण ह्याच्यामध्ये खूप मोठा ताकद आहे आणि याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष नाही. तर फेडरेशनला सपोर्ट करूया आणि फेडरेशन वाढू आणि आपलं सगळ्यांचं राहणीमान पण चेंज करू आणि आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी देणं लागतोय आणि देणं करण्यासाठी आपण इथं आलो. आजच्या एपिसोडमध्ये आपण सुहास पटवर्धन आपल्यासोबत आले. त्यांचा पूर्ण अभ्यास होता, त्यांनी मांडला, तुम्हाला तो कळलाय. आपण ह्याच्या पुढे जाऊया आणि ह्या फेडरेशन बरोबर आपण राहू आणि आपलं आयुष्य जगू. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद पुढलेजी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.